नदीकडे गेल्यानंतर बघतो तर काय ही माणसं पाण्यामध्ये काहीतरी करत होती. ती काय चला सांगतो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ नदीकडे गेल्यानंतर बघतो तर काय ही पाण्यामध्ये काहीतरी वाहून जायला लागलं होतं. नदीवर बघायला आलेली माणसं म्हणली की मुरगास वाहून चाललाय. आणि जाता जाता बघितली ही माणसं पाण्यामध्ये काहीतरी करत होती. तर त्या गोडाऊनमधल्या गॅसच्या टाक्या वाहून चालल्या होत्या आणि ती काढायला लागली होती. अशा वाहत्या पाण्यामध्ये माणसं उतरली आणि काढायला चालू केलं गॅसच्या टाक्या. जवळजवळ 600 ते 700 टाक्या वाहून गेल्या. राहिलेल्या 100-150 टाक्या वाहून जाऊ नये म्हणून एवढी रिस्क घेतली. नदीकाठच्या लोकांचं जीवन लय अवघड आहे. या आलेल्या नदीच्या पुरानं माणसं सगळं जीवन उद्ध्वस्त करून टाकले. त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, ती व्हिडिओ नक्कीच बघा. घरी येऊन गेलो वैरण तोडायला, असल्या चिखलातनं वैरण काढली बाहेर. वैरण घरी आणून त्याची कुट्टी करून घेतली, कारण पावसा पाण्याचा दिवस आहे, लाईट जाते ना. नदीला आलेलं महापुराचं पाणी आपल्या शेडला लागलं होतं आणि ती पाणी आता हळूहळू कमी झाले आणि तीच बघायला चाललं होतं. आणि जाता जाता आपल्याला ही वेगळा साप बघायला मिळाला, आकाशी कलरचा. ही साप कुठल्या जातीचा असेल कमेंट करून नक्की सांगा. ही बघा पीक कसं जमिनीवर पडले, किती नुकसान झालंय शेतकऱ्याचं काही सांगू नका. आणि इकडचं तर ऊस दिसतच नाही. शेतकऱ्याचं जीवन लय अवघड आहे. वस्तीवर आल्यानंतर बघतो तर काय ही सगळा कचरा वाहून आला होता आपल्या इथं. आणि हे आपल्या शेडच्या कोब्यावर सगळ्या पाण्याचा गाळगुड साठला होता. मग ही सगळं चिखल साफ करून निघालो घरी. तेवढ्यात आपल्या डॉक्टर काकाचा फोन आला आणि चल म्हणलं आपल्याला व्हिजिटला जायचंय. मग काय मी नाही म्हणतोय होय, निघालो मग त्यांच्या बरोबर जायला. तिथे गेल्यानंतर कळलं की ह्या शेळीला पिल्लू व्हायला लागलं होतं आणि थोड्याच वेळात आगमन झालं आपल्या पिल्लूच भाऊचं. तर कसा दिसायला लागला आपला छोटा डॉन कमेंट करून नक्की सांगा. आणि मग पिल्ल्याची माहितीला कुरवळायला चालू झाली. मिशन सक्सेसफुल करून निघालो आपण घरी जायला. मस्तपैकी आपण संध्याकाळचा सीन एन्जॉय करून आपल्या ब्लॉगला पूर्ण विराम दिला. तर मंडळी कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.